अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 3 ऑक्टोबर 2024 अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे। शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात होत आहे। 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 9 दिवसांमध्ये आपल्याला देवीच्या नवरूपांची पूजा करायची आहे। बघा वर्षभरामध्ये येणारे हे जे 9 दिवस असतात हे दुर्गा मातेची पूजा करण्यासाठी, आपल्या कुलदेवीला जागृत करण्यासाठी, कुलस्वामिनीची अखंड कृपा आपल्यावरती, आपल्या घरावरती आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरती प्राप्त करण्यासाठी हे नवरात्रीचे जे 9 दिवस आहेत ते अत्यंत प्रभावी मानले जातात। कारण असं म्हटलं जातं की या 9 दिवसांमध्ये, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मी, कुलस्वामिनी, आपली जी आई भगवती माता आहे ही जागृत असते। त्यामुळे असंख्य लोक या 9 दिवसांमध्ये अखंड व्रत करतात, अखंड दीप व्रत करतात। बरीचशी अशी लोक 9 दिवसांमध्ये फक्त एक टाइम फक्त रात्रीचं अन्न ग्रहण करतात, तर बरीचशी अशी लोक आहेत की 9 दिवस फक्त फळ किंवा एक ग्लासभर दूध पितात। आता जशी प्रत्येकाची श्रद्धा असते, प्रत्येक जण तसं करत असतो, मात्र हे 9 दिवस जे आहेत ना हे आपल्या कुलदेवीची, आपल्या माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी हे 9 दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात। या दुर्गा देवीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये जर सर्वात महत्त्व कशाला असेल, सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पारायण। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की दुर्गा सप्तशती हा असा ग्रंथ आहे जो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी, कुलस्वामिनीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी, आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी, अखंड आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास राहण्यासाठी दुर्गा सप्तशतीचं जे पारायण आहे ते अत्यंत प्रभावी आणि उच्च कोटीचं मानलं जातं। बऱ्याच घरांमध्ये प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी हे पारायण केलं जातं। बऱ्याच घरांमध्ये या ग्रंथातील 3 अध्याय, 6 अध्याय असं दररोज, म्हणजे नित्यसेवेत आपण ज्या सेवा करतो त्यासोबत दुर्गा सप्तशती ही दररोज वाचली जाते। आता प्रत्येकावरती ते डिपेंड आहे, पण जरी आपण वर्षभरात करत नसलो, जरी वर्षभर नाही जमलं तर आपल्याला या नवरात्रीमध्ये तरी दुर्गा सप्तशतीचं जे पारायण आहे करताच यायला हवं। कुणी 9 दिवसांमध्ये एक पारायण करतं, कुणी दिवसाला एक पारायण करतं, कुणी 3 दिवसात एक पारायण करतं। आता प्रत्येक जण आपापल्या याच्यानुसार करतो, पण बऱ्याच वेळा काय होतं की मनात खूप इच्छा असते पारायण करण्याची, दुर्गा सप्तशती वाचण्याची खूप इच्छा असते, पण वेळेमुळे असेल, जॉबमुळे असेल, लहान बाळं असतील किंवा काही कामं असतील ज्यामुळे इच्छा असूनही पारायण करणं शक्य नसेल, तर अशा सगळ्यांसाठी मी अत्यंत प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे। नाहीच जमलं तुम्हाला दुर्गा सप्तशती तर त्याऐवजी तुम्हाला काही स्तोत्र मंत्र सांगतेय, या स्तोत्रांचा किंवा या मंत्रांचा जरी तुम्ही पाठ केला तरीही तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशती वाचल्याचं जे फळ आहे, जे पुण्य आहे ते लाभेल। फक्त लक्षात ठेवा, जे स्तोत्र तुम्हाला मी सांगणार आहे हे स्तोत्र तुम्हाला कंटिन्यू 9 दिवस, नवरात्रीचे म्हणजे पहिल्या दिवसापासून 9 दिवसांमध्ये तुम्हाला दररोज पठण करायचे। फक्त 5 मिनिटाची सेवा आहे, पण लक्षात ठेवा 5 मिनिटाची ही सेवा तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने तुम्हाला कुलदेवीची कृपा प्राप्त करून देईल। अखंड तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा वास राहील। आता सगळ्यात पहिली सेवा किंवा सगळ्यात पहिला स्तोत्र मी सांगतेय तो म्हणजे दुर्गा कवच। बघा दुर्गा कवच, मला वाटते नित्यसेवेच्या पुस्तकातही असेल, तुम्ही बघा। नाही भेटलं, स्टेशनरीची दुकानं बघा, स्वामींचे जे मठ असतात तिथेही तुम्हाला हे छोटे छोटे पुस्तकं मिळून जातील। दुर्गा कवच फक्त इतकं सांगा किंवा यूट्यूबला गुगलवरती तुम्ही टाका, तिथे दुर्गा कवच जे आहे ते संपूर्ण येऊन जाईल। समजा तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचणं शक्य नसेल, त्याचं पारायण करणं शक्य नसेल, तर तुम्हाला त्याच्याऐवजी दुर्गा कवच हे वाचायचं आहे। बघा जेव्हा शिवलीलामृत ग्रंथ तुम्ही वाचता किंवा शिवलीलामृत जो मोठा ग्रंथ ज्यात आपण पारायण करतो, त्यामध्ये शिवांनी माता पार्वतीला सांगितलेलं आहे, माता पार्वतीलाही दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं होतं, पण त्यावेळेस तिला ते शक्य नव्हतं आणि त्यावेळेस महादेवांनी माता पार्वतीला सांगितलं होतं की तुला जर दुर्गा सप्तशती वाचणं शक्य नसेल तर तू दुर्गा कवचास
तू दुर्गा कवच वाच. या दुर्गा कवचाने तुला संपूर्ण दुर्गा सप्तशतीचं जे फळ आहे हे फळ तुम्हाला लाभेल. आणि तिथून बऱ्याच लोकांना म्हणजे नवरात्रीमध्ये या 9 दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना ज्यांना दुर्गा सप्तशती वाचणं शक्य होत नाही तर ते लोक दुर्गा कवच वाचतात. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल. जे नवीन आहेत त्यांना या गोष्टी माहिती नाही, त्यांच्यासाठी ही खास सेवा. त्याच्यानंतर दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे लिलक स्तोत्र. बघा, मी लिलक म्हटलं, किलक स्तोत्र. किलक स्तोत्र हे देखील तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलवरती मिळून जाईल. जिथे ग्रंथ भेटतात त्यांच्याकडे सांगा की ताई आम्हाला किलक स्तोत्र म्हणून हवं आहे. छोटासे ग्रंथही सेपरेट असतो. जसं गुरुचरित्राचे अध्याय असतात 11वे 12वे 18वे, तसं छोटंसं किलक स्तोत्राचंही असतं. तर तुम्ही त्यांच्याकडे मागितलं तर ते तुम्हाला सहज ते देतील. तर तुम्हाला हे किलक स्तोत्रही म्हणायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं जे स्तोत्र आहे जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते म्हणजे कुंजिका स्तोत्र. कुंजिका स्तोत्र जे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात अखंड स्वरूपाने लक्ष्मीचा वास करण्यासाठी, आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी कुंजिका स्तोत्र हे खास मानलं जातं. बऱ्याच लोकांच्या पाठ असेल, जे नेहमीच म्हणतात त्यांच्या पाठही असेल. ज्यांना येत नाही त्यांनी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा किंवा यूट्यूबला किंवा गुगलवरती मिळा, तिथे तुम्हाला कुंजिका स्तोत्र हे मिळून जाईल. त्याच्या पुढचं जे स्तोत्र आहे ते म्हणजे अर्गला स्तोत्र. अर्गला स्तोत्र हे देखील कुलदेवीची सेवा करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. बघा, आता तुम्हाला मी 4 स्तोत्र सांगितलेले आहेत. दुर्गा कवच, किलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र आणि अर्गला स्तोत्र. तुमची इच्छा असेल तर तुम्ही 4ही स्तोत्र म्हणू शकता. तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तर तुम्ही या 4 पैकी 1 स्तोत्र किंवा 2 स्तोत्र जरी म्हटले तरीही चालतील. आता किती वेळा म्हणायचे? तर कुंजिका स्तोत्र आम्ही 4 वेळा म्हणू का, आम्ही 8 वेळा म्हणू का, 11 वेळा म्हणू का, तेही तुमच्यावरती आहे. मनापासून श्रद्धेने तुम्ही 1 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा. तुम्हाला जितका वेळ आहे तेवढ्या वेळात तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. तुमची श्रद्धा ही जास्त महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही हे स्तोत्र म्हणाल किंवा पहिल्या दिवसापासून जेव्हा तुम्ही ह्या सेवा सुरू कराल, लक्षात ठेवा आपल्याला माता कुलदेवीच्या समोर संकल्प करायचा आहे. कुठलीही सेवा जर संकल्पाने केली तर ती जास्त उपयुक्त असते किंवा जास्त प्रभावी असते. पहिल्या दिवशी संकल्प करा की आई दुर्गा माते, मी आजपासून दुर्गा कवच, किलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, अर्गला स्तोत्र यांचं पठण करणार आहे. 9 दिवस मला जशी शक्य होईल तशी मी तुझी सेवा करणार आहे. माझ्याकडनं अधिकाधिक सेवा घडवून घे आणि तुमची इच्छा सांगायची, माझी ही इच्छा आहे, ही इच्छा माझी पूर्ण करून दे. असं आपल्या माता लक्ष्मीला, आपल्या कुलस्वामीला सांगायचं आणि त्याच्यानंतर त्या स्तोत्राला सुरुवात करायची. सकाळचा, दुपारचा किंवा संध्याकाळचा दररोजचा एकच टायमिंग ठेवायचा आहे आणि त्या एकाच टायमिंगमध्ये ज्या तुम्हाला सेवा म्हणजे जे स्तोत्र सांगितलेले आहेत, दुर्गा असेल, किलक असेल, कुंजिका असेल किंवा अर्गला स्तोत्र, यापैकी जे स्तोत्र तुम्ही म्हणणार आहात त्या एकाच टायमाला कंटिन्यू 9 दिवस तुम्हाला म्हणायचं आहे. नाही दुर्गा सप्तशती पाठ करणं तर या स्तोत्रातील एक जरी स्तोत्र तुम्ही म्हटलं ना, संपूर्ण 9 दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं फळ लाभेल. खरं तर 2 वर्षापूर्वी मलाही जेव्हा दुर्गा सप्तशती शक्य नव्हतं त्यावेळेस मी कुंजिका स्तोत्र म्हणायचे आणि मी अर्गला स्तोत्र हे 2 स्तोत्र म्हणायचे. आणि खरं सांगते तुम्हाला, कुलदेवी खरंच प्रसन्न असल्यासारखं वाटतं. घरात सकारात्मक वाटतं, घरात एक आनंद वाटतो, घरात एक चैतन्य वाटतं, घराची प्रगती होते, घरातील अडथळे थांबतात, घरात सकारात्मकता येते. तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी नक्कीच खास असतील. तर प्रत्येकाने करा. ज्यांना नाहीच शक्य त्यांनी या स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.